हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग सुरुवात करूया मी कथेच्या नवीन भागाला. यश जिमवरून खोलीत आला तर त्याला सिया कुठेच दिसली नाही. पण बाथरूम मधून येणाऱ्या तिच्या आवाजाने ती कुठे आहे हे त्याला समजलं. तिला ऑकवर्ड नको वाटायला म्हणून यश मागे जायला वळलाच की सियाच्या आवाजाने त्याचे पाय थांबले. कुणी आहे का? प्लीज मला हेल्प करा. मॅम, मॅम, असा सियाचा आवाज यशच्या कानी पडला. तर तिला काही झालं तर नसेल ना म्हणून तिच्या काळजीने यशचे पाय समोर सरकले. येस सिया, काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? तू तू ठीक तर आहेस ना? यश पॅनिक होत बोलला. तर त्याचा आवाज ऐकून सियाची मात्र धडधड वाढली. ओ गॉड, आता सरांना कसं सांगू की काय घोड होऊन बसला ते? सगळं सगळं माझ्या स्टुपिडपणामुळे झालं. काय गरज होती अशी धावत पडत यायची? बरं आली तर आली, निदान आपले कपडे तरी आणायचे ना. ते कसे विसरलीस? सिया, हा स्टुपिडपणा बंद कर. आता आई नाही आहे जे बोलून सिया बोलता बोलता थांब. आईच्या आठवणीने मन भरून आलं तिचं. पण तिला शांत झालेलं बघून बाहेर यश काळजीत पडला. सिया, आर यू ओके? व्हॉट हॅपन? तू ठीक तर आहेस ना? यशने काळजी सुरात विचारली. तशी तिकडे सिया भानावर आली. तिने पटकन ते ओलावले डोळे पुसले. हो हो सर. आवाज भरून आला होता, ज्यावरून ती आता रडली असेल समजायला यशला वेळ लागला नाही. सिया, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग प्लीज, स्वतःला त्रास करून घेऊ नको. यश पुन्हा चिंतेच्या सुरात बोलला. सर, ते ते सिया हळू संकोचात. सर, ते ते माझे कपडे ते बेडवर बोलून सियाने आत आपले डोळे मिटून घेतले. तिला ते बोलायला खूप अवघडून आलं होतं. शिवाय लाजेने आता तिचा चेहरा लाल झाला होता. ती वेगळी गोष्ट की आता तिला तसं बघायला यश तिथे नव्हता. तो बिचारा तर आपल्या बाहेर येऊ पाहणाऱ्या हृदयाला शांत करत होता. ते सियाच्या काळजीने बाहेरच्या रस्त्यात निघाले होते. ही मुलगी ना एक दिवस माझा जीव घेऊनच माने. एवढ्याशा गोष्टीसाठी कुणी इतकं घाबरवतं का? बोलून यशने स्वतःची समजूत काढली आणि त्याचं लक्ष बेडवर ठेवलेल्या सियाच्या कपड्यांवर गेलं. त्याने ते उचलले आणि हळूच वॉशरूमच्या दारावर थाप मारली. तसा सियाने हळूच तो दार थोडा उघडला आणि आपला हात बाहेर काढला. आता तिला यशला बघायला सुद्धा लाज वाटत होती. पण तिचा तो हात बघून यशने धडधडत्या हृदयासोबत तिच्या हातात कपडे दिले. सियाने ते पटकन दार लावून घेतला. तर यश सुद्धा स्वतःला शांत करत खोली बाहेर पडला. नाश्त्याच्या वेळेला सुद्धा दोघांना एकमेकांना नजर देणे अवघड जात होते. जिथे यशला बघूनच सियाच्या डोळ्यात लाज उतरत होती, तिथे यश सुद्धा ब्लश करत होता. पण हे दोघं जरी एकमेकांना बघत नसले तरी आपल्या जासूस आजीचं बरोबर लक्ष होतं या दोघांना. आणि या दोघांना असं विचित्र वागताना बघून त्याचं जासूसी डोकं आणखीन ऍक्टिव्ह झालं. कुछ तो गडबड है नंदा, कुछ तो गडबड है, पता लगाना पडेगा. नंदा स्वतःशीच कुजबुज. आई, अहो तुम्ही काही बोलला का? तिला तसं एकट्यात बडबड करताना बघून सुगंधा म्हणाली, जी आता तिच्याच बाजूला बसली होती. तशी नंदा थोडी चाचपली. बाकीच्या ही नजरा त्यांच्यावर गेले. काही नाही, तू गप गिल ना. नंदा थोडी रागातच बोलली. सगळ्यांच्या अशा बघण्याने त्यांना सुगंधाचा खूप खूप राग येत होता. जेव्हा काही सांगावं तेव्हा हिचे कान हडताड करायला जातात आणि नको त्यावेळी बरोबर हजर असतात. नंदा एक तिरकी नजर सुगंधावर टाकून पुन्हा बडबडून घेतली. इकडे सिया इशाऱ्याने बोलण्यास खुणावत होती, तर यश स्मित करत तिचे इशारे बघत होता. आता तिला काही माहित ना, या घरात हिटलरला सगळे भीतात. ती बिचारी तर या त्या सगळ्यांना भीत होती.
पण तिची ती हलकीशी भीती सुद्धा यशच्या स्माईलचं कारण बनत होती. प्लीज. शेवटी तो ऐकत नाही म्हणून सियाने त्याच्या समोर हातच जोडले. तिचं तसं करून यशच्या आनंदावर विरजण टाकून गेले. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल गायब झाली आणि त्याच्या जागी सिरियसनेस उतरला. जे बघून सिया पण थोडी घाबरलीच. यशने गळा साफ केला तसं सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तर आता सगळे काय म्हणतील म्हणून सियाला भीती जाणवू लागली. ते मला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. यश आवाजात एक गंभीरपणा घेऊन बोलला. सगळ्यांचे लक्ष त्याच्यावरच होते. इकडे सियाचं हृदय मात्र धडधडू लागलं. आजपासून सिया सुद्धा ऑफिस जॉईन करणार. यशचे शब्द तिथे घुमले आणि सगळ्यांच्या मना सियाच्या दिशेने वळले. यशच्या सुद्धा. तर आता सगळ्यांना आपल्याकडे बघून सियाच्या हाताची पकड आपल्या साडीवर घट्ट झाली. पण शामराव काही बोलणारच की. मी तिला परमिशन दिली आहे, यश म्हणाला. पण यश, ती आता सिंहा नाही तर सिया किर्लोस्कर आहे, या घरची सून. श्रीकांत, तर काय झालं बाबा? सून असली तरी तिला तिचं आयुष्य आहे आणि तसंही मुलींनी नेहमी स्वावलंबी बनावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं असं मला वाटतं. कारण त्यामुळे तिच्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि कॉन्फिडन्स येतो. कुठल्याही परिस्थितीला समोर जायची तिला ताकद होते. संकटात कोलमडून न जाता उलट त्याच्याशी खंबीरपणे ती दोन करते. आणि मला माझी बायको अगदी तशीच हवी आहे, जशी ती आता आहे. कुणाच्याही दबावाखाली किंवा माझ्या आणि कुटुंबाच्या नावाच्या दबावामध्ये येऊन तिने आपली जॉब सोडणं मला चालणार नाही, यश म्हणाला. तशी तिथे एक शांतता पसरली. हा, जर तिला स्वतः पुढे जॉब सोडून घर सांभाळायचं असेल तर तेही मला चालेल. पण आता तिला जॉब करायचा आहे आणि घर सांभाळायला मॉम आणि आजी आहे ना, शिवाय मदतीला नोकर सुद्धा आहेत. म्हणून मला असं वाटतं की तिने तिचं टॅलेंट वाया नको जाऊ द्यायला. बाकी माझा तिला होकारही आहे आणि सपोर्टही. आम्हाला ही गोष्ट तुम्हाला सांगावी वाटली म्हणून सांगितली. आता तुम्ही काय ते ठरवा, यशने बोलून परत आपला नाश्ता करायला सुरुवात केली. सुगंधा आणि नंदा तसेही काही म्हणणार नव्हत्याच, कारण जे काही निर्णय घ्यायचे असतात ते यश, श्रीकांत आणि शामराव हे घेतात. त्या दोघी फक्त घरातले निर्णय घ्यायचं काम करतात. त्यातही नंदाच जास्त पुढे पुढे असतात. आता तू ठरवलंच आहेस तर आम्ही काही अडवणार नाही. पण जर समोर चालून आमच्या कानावर अशा तशा काही गोष्टी आल्या तर मात्र सुनबाईंना आपला निर्णय मागे घ्यावा लागेल. कारण आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आहे. किर्लोस्कर नावाला डाग लागेल असे आम्ही जिवंत असेपर्यंत तरी खपवून घेणार नाही, शामराव म्हणाले आणि तिथून निघून गेले. त्यांना बघूनच वाटत होतं त्यांना सियाचा जॉब करणं आवडलं नाही. श्रीकांत यांनी यशला डोळ्यांनीच धीर दिला. सिया मात्र आता उदास झाली होती. तिला वाटत होतं की आज फक्त तिच्यामुळे घरात वाद झाला म्हणून तिचा चेहरा पडला. सिया, चल, उशीर होतोय, यश उठत म्हणाला. तसे सिया जाणारच की. अरे यश, तिला नाश्ता तर करू दे, सुगंधा म्हणाली. मॉम, ती खाईल ऑफिसमध्ये, बोलून यश बाहेर निघाला. सिया सुद्धा आपली बॅग घेऊन त्याच्या मागे गेली. सॉरी सर, माझ्यामुळे. बाहेर आल्या आल्या सिया हळूच बोलली. इट्स ओके, तुझ्यामुळे काहीच झालं नाही. त्यांचे विचारच तसे आहेत, म्हणून तर माझी प्रिन्सेस. बोलता बोलता यश थांबला. त्याचा गळा भरून आला होता. तर सिया त्याचे ते भाव रूप बघून थक्कच झाली. बरं चल, बोलून यश गाडीकडे वळला. सर, सियाच्या आवाजाने त्याचे पाय धरले. तो वरून बघत. सर, मी ऑटोने येईल. सिया थोडी संकोचून बोलली. मी सोडतो आणि घाबरू नको.
ऑफिसच्या जवळ तू उतरून घे, म्हणजे कुणीही आपल्याला एकत्र बघणार नाही. आता तर चालेल ना तुला? तो जणू तिच्या मनातलं ओळखल्यागत बोलला. आता मात्र सिया काही बोलू शकली नाही. यश गाडीत बसला तशी सिया सुद्धा थोडं अंतर ठेवून त्याच्या बाजूला बसली. तशी ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. डॉल, आपल्यातलं हे अंतर कधी कमी होईल? मी तर कधीचा रेडी आहे हे अंतर कमी करायला, पण तू आहेस तर हे अंतर आणखी वाढवायचं म्हणतेस. यश थोड्या अंतरावर असलेल्या तिच्या हाताला बघून मनात बोलला आणि त्याने आपल्या डोळ्यावर गॉगल चढवून घेतला, कारण आपल्या डॉलला बघून त्याला आपल्या भावना आवर घालणं कठीण जात होतं. म्हणून त्याने आपल्या डोळ्यावरच आवर घातलं. किर्लोस्कर निवास. शामराव अजूनही आपल्या खोलीत धुसफुसत होते. अहो काय हे, तुम्ही असे कसे बोलू शकता? आता कुठे ती बिचारी पोर आपल्या आईच्या धक्क्यातून सावरते आहे. नंदा आत थोडी चिरतच बोलली. त्यांना शामराव यांचं असं सगळ्यांसमोर सियावरून वाद घालणं मुळीच आवडलं नव्हतं. मग तुम्हाला काय वाटतं, काय करावं आम्ही? तुम्ही बघितलं ना यश कसा भांडला? तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे आम्हाला घरच्या बायकांनी असले काही केलेले आवडत नाही. हो, पण ती कुठे दुसऱ्यांच्या इथे नोकरी करत आहे? ती तर आपल्याच ऑफिसमध्ये आहे ना? नंदा. हो, पण तरीही. म्हणून तर आम्ही तिला सुद्धा. बोलता बोलता ते थांबले. पण त्यांचे ते शब्द नंदाला कुणाची तरी आठवण काढून गेले आणि त्या तशाच तोंडावर हात ठेवून खोलीबाहेर निघून गेल्या. अहो, सियाच्या जॉबमुळे बाबा खूप चिडले आहेत. आता त्यांनी ते करू नये म्हणजे झालं. सुगंधा काळजी सुरात बोलली. आता त्या आणि श्रीकांत दोघेही आपल्या खोलीत होते. घाबरू नका, तसं काही होणार नाही. यश तिच्या पाठीशी खंबीर आहे. तो आपल्या बायकोला काहीच होऊ देणार नाही. श्रीकांत म्हणाले तशी सुगंधा त्यांना बघू लागली. डोळे वेदनेने भरले होते. मला माफ करा, त्यावेळी मी आपल्या काहीच करू शकलो नाही. श्रीकांत सुगंधाचा चेहरा उंजरीत घेऊन बोलला. तशी सुगंधा त्यांच्या मिठीत शिरली. त्यांनी सुद्धा आपल्या हातांचा वेढा त्यांच्या भोवती घट्ट केला. त्यात तुमची चूक नव्हती. परिस्थितीच इतकी बिघडली की तुम्हालाच काय तर कुणालाही सुचलं नाही. सुगंधा हळूच त्यांच्यापासून बाजूला होत म्हणाली. फक्त वाईट इतकं वाटतं की आई म्हणून मी कमी पडले. बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. मी आई असूनही मला माहिती नाही ती आता कुठे आहे, कशी आहे, काय करत आहे. 2 वर्ष झाली आज ती माझ्यापासून दूर आहे. चेहरा देखील पाहिला नाही मी तिचा. ज्या परीने 2 वर्ष या छातीला वेलगून मला आईचं सुख दिलं, तिला 2 वर्षापासून आपल्या हृदयाशी लावायला तडपडत आहे हे हृदय. ही दरी कधी भरेल काय माहित. सुगंधा आपले ओघळणारे अश्रू पुसत बोलली. सुगंधा, तुम्हाला कसं सांगू, आपली परी अगदी सुखरूप आहे आणि तिच्या दादाच्या छत्राखाली मोठी होत आहे. मला माहिती आहे जर तुम्हाला हे कळलं ना तर तुम्ही तिला भेटण्याचा हट्ट कराल आणि मग कदाचित ती पुन्हा लांब जाईल. आणि हे आम्ही आता तरी होऊ देणार नाही. काहीही झालं तरी तिच्याबद्दल बाबाला समजायला नाही. म्हणून श्रीकांत ते आठवू लागले जेव्हा त्यांनी अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आपल्या परीला किर्लोस्कर एंटरप्राइज मध्ये बघितलं होतं. ते आनंदात पुढे जाणारच की यशने जाऊन त्यांना अडवलं आणि त्याच्या प्रिन्सेसला आपल्या केबिन मध्ये पाठवलं. ती सुद्धा कुणाच्याही नजरेत न येता गुपचूप निघून गेली होती. त्या दिवशी यशमुळे ती सगळ्यांच्या नजरेत येता येता वाचली. नाहीतर तिथे पूजा नाही तर तांडव झाला असता. श्रीकांत मनात विचार करत स्वतःशीच बोलली. सुगंधा, स्वतःला त्रास नका दे. आपली परी जिथे कुठे असेल ती नक्कीच सुखरूप असेल. श्रीकांतने सुगंधा यांना धीर देत म्हटलं.
तशी सुगंधा सुद्धा हुंसात त्यांच्या बाजूने मिठीत गेली. पुढील भाग लवकरच. तोपर्यंत जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक शेअर कमेंट करून तुमचा पाठिंबा असू दे. धन्यवाद.